नमस्कार, मीना आहात. मीनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण एक नवीन रेसिपी करूया. चला आपण पाहूया. हे पहा मैत्रिणींनो, तुम्हाला मी आज साखर आंबा कसा करायचा तो दाखवणार आहे की वर्षभर कसा टिकतो आणि सुंदर असा. तर आपण ह्या तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत पहा. तर ह्या कैरी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत. अगदी ओला अजिबात बी ठेवायचं नाही आपल्याला. तर पहा मी किसून घेतलेलं आहे. आपल्याला ह्याची सालं काढायची. मी सगळे सालं काढून हे पहा सालं काढते. हे पासा लांब 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 आपण खिसून घेणार आहोत. मी 1.5 किलो कैरी घेतलेली आहे आणि 1.5 किलो कैरीला आपण 1.5 किलो साखर टाकणार आहोत. हे पहा हे अशी मस्त लांब लांब खिसून घेते. हे पहा कढई तापत ठेवलेली आहे. आपण त्याच्यात थोडंसं तूप टाकणार आहे. हे पहा थोडं 2-3 स्पून तूप टाका आणि त्या तुपामध्ये काय करायचं आपल्याला 2-4 हे पहा 2-4 लवंगा टाकलेल्या आहेत. 2-4 दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत आणि ते आपल्याला तुपात चांगले गरम करून घ्यायचे. लवंगा आणि दालचिनी आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता आपल्याला ही कैरी काय करायची, सगळी ह्याच्यामध्ये टाकायची आणि मस्त अगदी 2-3 मिनटं चांगली भाजून घ्यायची. तर आपण 2-3 मिनटं भाजून घेऊया. हे पहा कैरीचा रंग बदललेला आहे. आता मी ही 1.5 किलो साखर घेतलेली आहे. आपण 1.5 किलो साखर याच्यामध्ये टाकणार आहे. आणि मस्त होऊन द्यायचं. आता मस्त शिजू द्यायचं साखरेमध्ये. आणि सेम गुळाचा पण ह्याच टाईपने करायचा, फक्त कलर थोडा ब्राऊन येतो गुळाचा. हे पाहता ह्याला होऊन देऊया आपण थोडा वेळ. हे पहा मस्त साखर मेल्ट झाली. आता अशा वेळेस काय करायचं आपल्याला, हे पहा मी केशर घेतलेली आहे. ती केशर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे. हे पहा केशरनी कलर पण छान येतो आणि वास पण खूप मस्त येतो. ह्याला आपण आता पूर्ण घट्ट करून घेऊया. हे पहा किती सुंदर पण कलर आलेला आहे आणि आपला साखर आंबा तयार झालेला आहे. पहा इतपत ठेवायचा आहे कारण थंड झाल्यावर तो घट्ट पडेल. आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, विलायची टाकणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची ते टाका, नसेल टाकायची तर नका टाका. हे पहा हे पहा हे पहा केवढा सुंदर असा आपला साखर आंबा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून ह्याला थंड करून घेते. हे पहा सुंदर असा आपला साखर आंबा तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की करून पहा आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण टेस्ट पाहूया कशी झाली ते. खूप सुंदर आंबट गोड अशी टेस्ट झालेली आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. धन्यवाद.